नमस्कार, मी संकेत देशपांडे. टॉप न्यूज मराठीच्या 9च्या बातम्यांमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. 24 तास नव्हे तर फक्त 1 तासात आपण पुण्यासह देशभरातील प्रमुख बातम्यांचा वेगवान आढावा घेणार आहोत. Manikchand Oxyrich, proudly Indian. आगामी लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर स्वतः शरद पवार यांनी बारामती लोकसभा निवडणुकीचा आढावा घेतला आहे. पुण्यात राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाच्या बैठकीला जी आहे ती सुरुवात झालेली आहे. राष्ट्रवादी शरदचंद्र गटाचे प्रमुख शरद पवार यांच्या उपस्थितीमध्ये ही बैठक संपन्न होते. या बैठकीमध्ये बारामती लोकसभा मतदारसंघाचा आढावा जो आहे तो घेतला जाणार आहे. राष्ट्रवादीमध्ये उभी फूट पडल्यानंतर राष्ट्रवादीच्या वतीनं, अधिकृत राष्ट्रवादीच्या वतीनं बारामतीची जागा जी आहे ती आम्ही लढू असं अजित पवार म्हणतायत. अजित पवारांकडून सुनेत्रा अजित पवार यांना जे आहे ते बारामती लोकसभेच्या रिंगणामध्ये उतरलं जाऊ शकतं असं बोललं जातं. त्या पार्श्वभूमीवर आज बारामती लोकसभेचा आढावा घेण्यासाठी एक बैठक संपन्न होते. या बैठकीमध्ये शरद पवार हे स्वतः विधानसभा मतदारसंघ निहाय जो आहे तो आढावा घेणार आहेत. या बैठकीला बारामती, इंदापूर, दौंड, भोरवेल्ला, खडकवासला या तालुक्यातील पदाधिकारी जे आहेत राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे ते आपल्याला उपस्थित असल्याचं पाहायला मिळतंय. बारामती लोकसभेची जर आपण स्थिती पाहिली तर बारामती आणि इंदापूर या ठिकाणी अजित पवार गटाचे आमदार आहेत. अर्थात निवडणूक आयोगाच्या निकालानुसार अधिकृत राष्ट्रवादीचे आमदार आहेत. बारामतीमध्ये स्वतः अजित पवार आमदार आहेत. इंदापूरमध्ये दत्तात्रय भरणे हे आमदार असल्याचं पाहायला मिळते. तर भोरवेल्ल्यामध्ये संग्राम थोपटे जे आहेत ते काँग्रेसचे आमदार आहेत आणि खडकवासल्यामध्ये भीमराव तापकीर हे भाजपाचे आमदार असल्याचं पाहायला मिळते. तर दौंडमध्ये राहुल कुल हे भाजपाचे आमदार आहेत. एकंदरीतच बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये आत्ता 2 काँग्रेसचे आमदार, 2 भाजपाचे आमदार आणि 2 दादा गटाचे आमदार अशी स्थिती आपल्याला पाहायला मिळते. मात्र भाजपाचं पारडं जे आहे, महायुतीचं पारडं जे आहे ते आत्ता कुठेतरी जड असल्याचं पाहायला मिळते. आणि याच पार्श्वभूमीवर आज महत्त्वपूर्ण बैठक जी आहे ती बैठक संपन्न होताना आपल्याला पाहायला मिळते. बारामती लोकसभा मतदारसंघाच्या अनुषंगाने ही महत्त्वाची बैठक जी आहे ती आगामी लोकसभा निवडणुकांच्या दृष्टीने पाहायला मिळते. पियुष येरवडेकरसह संकेत देशपांडे, टॉप न्यूज मराठी. शरद पवारांच्या उपस्थितीत आज बारामती लोकसभेसाठी आढावा बैठक संपन्न झाली असून या बैठकीवेळी पुरंदर तालुक्यातील पदाधिकाऱ्यांनी आमदार रोहित पवार यांच्याकडे पुरंदरची जबाबदारी द्यावी अशी मागणी केली आहे. पुण्यातील निसर्ग मंगल कार्यालयामध्ये राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाची बैठक जी आहे ती संपन्न होते. बारामती लोकसभा मतदारसंघाच्या आढाव्यासाठी ही बैठक जी आहे ती संपन्न होताना आपल्याला पाहायला मिळते. भोरवेल्हा, पुरंदर, बारामती, इंदापूर, खडकवासला या 6 विधानसभा मतदारसंघांची बैठक होते आणि स्वतः शरद पवार जे आहेत ते लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने या 6 विधानसभा मतदारसंघांचा जो आहे तो आढावा घेताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. आणि ही आढावा बैठक संपन्न होत असताना पुरंदर विधानसभा मतदारसंघाच्या अनुषंगाने एक महत्त्वाची बातमी समोर आली असून कर्जत जामखेडचे जे आमदार आहेत रोहित पवार यांच्याकडे पुरंदर विधानसभेची जबाबदारी जी आहे ती देण्यात यावी अशी मागणी काही कार्यकर्त्यांकडून केल्याचं पाहायला मिळतं. याशिवायच युगेंद्र पवार जे अजित पवार यांचे सख्खे पुतणे आहेत, श्रीनिवास पवार यांचे चिरंजीव आहेत, त्यांच्याकडे देखील जबाबदारी जी आहे बारामती लोकसभेच्या अनुषंगाने ती दिली जावी अशी चर्चा जी आहे, अशी मागणी जी आहे ती कार्यकर्त्यांनी केल्याचं पाहायला मिळतं. अर्थात शरद पवार हे सगळ्या कार्यकर्त्यांची मतं जी आहेत ते ऐकून घेताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. बारामतीची जागा आम्ही लढवणार असा निर्धार अजित पवार यांनी केल्यानंतर दादांच्या राष्ट्रवादीकडून जी आहे ती प्रामुख्याने सुनेत्रा अजित पवार यांचं नाव जे आहे ते चर्चेमध्ये आहे. याशिवाय माजी जिल्हा परिषद अध्यक्ष विश्वास नाना देवकाते यांचं नावही चर्चेमध्ये आहे. या सगळ्या पार्श्वभूमीवर आज शरद पवार हे स्वतः आढावा घेताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. आणि या आढावा घेत असताना पुरंदर विधानसभेच्या अनुषंगाने कार्यकर्त्यांनी मोठी मागणी जी आहे ती या ठिकाणी केल्याचं पाहायला मिळतं आहे. रोहित पवार यांच्याकडे पुरंदर विधानसभेची जबाबदारी जी आहे ती देण्यात यावी अशी मागणी या ठिकाणी होताना आपल्याला पाहायला मिळते आहे. एकच मिशन पुणे नंबर 1 हा संकल्प घेऊन पुण्यात कार्यरत राहण्याचा निर्धार बीजेपीचे फ्रेंड्स ऑफ बीजेपीचे संयोजक शिवाजीराव मानकर यांनी करत पुणे लोकसभेतून निवडणूक लढवण्याची इच्छा व्यक्त केली. मेरा विजन पुणे नंबर 1 असं मी ठरवून चाललेलो आहे आणि सर्व माझ्या कल्पना अशा आहेत की पुणे शहर कसं नंबर 1 आपल्या देशात होईल ही संकल्पना घेऊन मी आज ह्या पुणे शहरात काम चालू ठेवलेलं आहे. आणि माझा असा विषय आहे की आपण मगाशीच मी तुम्हाशी बोललो आहे की आपल्याला 4 टीएमसीचं धरणात 3 टीएमसी गाळ येतो, गाळ काढायचं आहे. पुणे शहरात दुष्काळी परिस्थिती आहे, पाण्याचं नियोजन होणं फार गरजेचं आहे. आणि राहिलं ट्रॅफिकचा विषय तर सहभागातून जे कॉलेजेस आहेत, स्कूल आहेत, कंपन्या आहेत त्यांचे
स्वयंसेवक इथं बोलून त्या चौकात जिथे जिथे ट्रॅफिक जॅम आहे संध्याकाळच्या वेळी सकाळच्या वेळी ते उभे करून आपल्याला जास्तीत जास्त ट्रॅफिक कसं कमी करता येईल. लोकांना सर्वात मोठा त्रास आज तो आहे. राहिला विषय शाळेतली मुलं जे रिक्षातून जात आहेत बसमधून जात आहेत ते धुळीचे ट्रक खाली पडते ते उडतात. तर माझी विनंती अशी राहील मी खासदार झाल्यानंतर की रात्रीच काम कॉर्पोरेशनचे जे काही खंदायचं काम असेल काही काम असेल ते रात्री 10 ते सकाळी 7 मध्येच त्यांनी करायचं. दिवसा काम कुठंच चालू ठेवायचं नाही असे माझं विजन आहे. तुम्ही तुमची आत्ता दाखवली बोलून की तुम्ही इच्छुक आहात पण तुम्ही वरिष्ठांशी बोललाय का आणि काय त्यांच्यापर्यंत पोहोचवलंय का तुम्ही? हो बोललेलो आहे वरिष्ठांशी बोललेलो आहे. पुण्यातला अजून एक महत्त्वाचा मुद्दा जो आहे गुन्हेगारी ती खूप वाढत चाललेली आहे आणि बेसिकली कायद्याचा धाक राहिलेला नाही आहे. सरसकट गुन्हेगारी होती काही पण करतायत लोक. तर आपलं याच्याबद्दल काय विचार आहेत आणि आपण पुढे काय याच्याबद्दल स्टेप्स घेणार? आता जसे आता अमित कुमारजी आलेले आहेत फार चांगले कमिशनर. आज 2000 कोटीचे ड्रग्ज म्हणजे पूर्ण म्हणजे आता ड्रगचं माहेरघर झाल्यासारखंच झालं आहे. तर तसे बेस्ट ऑफिसर आपण पुण्यात नक्की असे आल्यानंतर बऱ्याच गुन्हेगारीवर पण आळा बसेल. चांगलं त्याचं उपयोजन होईल आणि पोलिसांची दहशत ही पाहिजेलच. तसे अधिकारीच आपण आणायचे आता पुणे शहरात. महाराष्ट्र साहित्य पत्रिका या साहित्य परिषदेच्या वाङ्मयकालीन नियतकालिकाच्या 20व्या अंकातील निवडक लेखांचा संग्रह अक्षरधनचं प्रकाशन आज पुण्यात करण्यात आलंय. आज पुण्यातील महाराष्ट्र साहित्य परिषदेमध्ये अक्षरधन या ग्रंथाचं डॉक्टर मिलिंद माळशे यांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आलं असून या ग्रंथाचं संपादन डॉक्टर निलिमा गुंडी यांनी केलं. प्रकाशन सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी प्राध्यापक मिलिंद जोशी तर प्रसिद्ध लेखिका निलिमा गुजराती, उद्योजक मोहन गुजराती यांची प्रमुख उपस्थिती होती. भाषण नाही आहे, छोटंसं टिप्पण आहे असं म्हणूया. काल रात्री माझी शिष्या म्हणून आहे पण शिष्यासारखी एक संगीतातली पत्रकार आज ती हजर आहे, जयश्री बुक. तिने मला फोन केला की सर तुम्ही तिला म्हणजे इव्हेंट आधीची घटना घडण्यापूर्वीची जी उत्सुकता असते ती तिला होती. सर तुम्ही काय बोलणार? मी कशाला सांगू तिला, कारण माझ्या मनात खरोखर काहीही नव्हतं. मी ब्लँक होतो खरंच. आणि मी काल रात्री झोपलो नाही. मला लाज वाटली की माझ्याकडे बोलण्यासारखं काहीच नाही आहे. त्याची 3-4 कारणं आहेत. एक म्हणजे मी पूर्णपणे मराठीत नाही. मी इंग्लिशचा विद्यार्थी आहे आणि तो सल्लाही मला माझ्या वडिलांनी दिला होता. तू मराठी वाचू शकतोस, मराठीत लिहू शकतोस, आता काहीतरी वेगळं कर इंटर आर्ट्स नंतर. मी सायन्सचा विद्यार्थी होतो, बदलून आर्ट्सला गेलो आणि तिथे त्यानंतरच्या आयुष्यात आणि इंटर आर्ट्स करत असताना रेगे सर नावाची एक व्यक्ती मला भेटली. मेपू रेगे हे तत्वज्ञानाचे आहे आणि त्यांचा जन्मशताब्दी निमित्त नुकताच मी त्यांचा अंक अतिथी संपादक म्हणून मी काढले. नवभारतचा अंक रेगे सरांचा. ही माझी एक प्रेरणा होती कारण रेगे सरांचं बहुतेक लेखन मराठीत. इंग्लिशमध्येही लिहिलं, तसं मी थोडंफार एक इंग्लिशमध्ये लिहिलं, 20% इंग्लिशमध्ये, 80% मराठी. तेव्हा मी थोडासा आतला आहे, थोडासा बाहेरचा आहे. माझे वडील मराठीचे प्राध्यापक होते. मराठी येत आहे, वाचता येत आहे, लिहिता येत आहे, आता काहीतरी वेगळं कर. इंग्लिश विषय घेतला, एल्फिन्स्टन कॉलेजला गेलो. मराठी वातावरण जवळपास नव्हतं. विजयबाई होत्या, विजयबाई राज्याध्यक्ष होत्या, मंगेश विठ्ठल मला शिकवायला होते, पण तरी सुद्धा थोडा आत थोडा बाहेर असंच माझं कायम आयुष्यभर राहिलेलं आहे. थोडा साहित्यात, थोडा संगीतात चालू आहे. आणि विचार केला की काय काय असतं माणसाच्या प्रवृत्तीमध्ये. घर असतं
आणि घरापासून घरात राहण्याची एक ओढ असते, एक रूटेडनेस असतो, मुळं असतात आपल्याला, भाषिक, सांस्कृतिक, पण ती मुळं तोडायची पण एक वृत्ती असते. मराठी भाषा गौरव दिनानिमित्त पुण्यात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून प्रश्नमंजुषा स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीनं मराठी भाषा गौरव दिनाच्या निमित्तानं प्रश्नमंजुषा, मराठी प्रश्नमंजुषा हा कार्यक्रम पुण्यातील गुडलक चौक या ठिकाणी आयोजित केलेला आहे. आपल्यासोबत बोलण्यासाठी या कार्यक्रमाचे आयोजक आहेत. काय सांगाल, आपण हा कार्यक्रम आयोजित केला? आज संपूर्ण महाराष्ट्रामध्ये सन्माननीय राजसाहेब ठाकरे यांच्या आदेशाने आमचा महाराष्ट्र नवनिर्माण सेना पक्ष हा मराठी भाषा आणि मराठी माणसासाठी जन्म झालेला आहे. आज या ठिकाणी गुडलक चौकामध्ये मराठी भाषा दिनानिमित्त प्रश्नमंजुषेचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे. मराठी भाषेवरती काही सोपे निवडक प्रश्न आहेत, त्या प्रश्नांची उत्तरं जे इथले नागरिक देतील त्यांना जागेवरती आम्ही या ठिकाणी बक्षिसं ठेवलेली आहेत आणि ती बक्षिसं त्यांना देणार आहेत. यातनं मराठी भाषेची जी उजळणी आहे, मराठी भाषा जी काय विसर पडला असेल त्याची उजळणी करण्याचा, त्याचा अनुभव घेण्याचा या ठिकाणी आम्ही लोकांना संधी दिलेली आहे. त्यानिमित्ताने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलेले आहे. आम्ही आता इथं काही नागरिक पण जमलेले आहेत, त्यांना मराठीत काही प्रश्न विचारूया. जर त्यांनी अचूक उत्तर दिलं तर त्याचं आपण त्यांना बक्षीस पण देऊया. त्यांना मी पहिला प्रश्न विचारतो, मराठी भाषा दिन कोणत्या दिवशी साजरा केला जातो? माहीत आहे. दुसरा प्रश्न, महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री कोण? यशवंतराव चव्हाण. अगदी बरोबर उत्तर दिलेलं आहे. यशवंतराव चव्हाण हे महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री आहेत आणि हे या ठिकाणी आलेले आहेत. मला वाटतं आमचे योगेश खडपे आमचे सचिव आहेत, त्यांना विनंती करतो की त्यांनी या ठिकाणी त्यांना बक्षीस द्यावं. आज महाराष्ट्र निर्माण सेनेमध्ये मराठी राजभाषा दिन म्हणून साजरा करण्यात येत आहे. आज आपण प्रश्नमंजुषा कार्यक्रम आयोजन केलेला आहे महाराष्ट्र निर्माण सेनेचे जनहित कक्ष आणि विधी कक्ष विभागाच्या वतीने. आणि या कार्यक्रमात जे कलाकार कट्टा येथील गुडलक चौकामध्ये हा कार्यक्रम साजरा होत असताना जे नागरिक ह्या प्रश्नांची उत्तरं देतील त्यांना आज आपण गिफ्ट देत आहोत आणि हा कार्यक्रम साजरा करत आहोत. दादा, काय सांगाल, मराठी भाषा दिवस कसा साजरा करणार? आजचा खरं तर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे आजचा मराठी भाषा दिवस हा सगळ्यांसाठीच, मराठी माणसासाठी खरंच गौरवशाली दिवस आहे. प्रत्येक मराठी माणसाने आजचा दिवस हा जपला पाहिजे, जोपासला पाहिजे. पण आपल्या आज सध्याच्या महाराष्ट्राच्या परिस्थितीत बघता आपण तो जोपासत नाही आणि त्याचाच एक प्रयत्न म्हणून आज आम्ही लोकांना अशी काही प्रश्न विचारतोय मराठीची की त्यांना त्या गोष्टीचा एक उजळणी होईल, याचाच प्रयत्न चालू आहे. त्यातूनच हा सगळा आमचा खटाटोप आहे. आपण बघतो की महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीनं मराठी भाषा प्रश्नमंजुषा हा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केलेला आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट मंगेश पवारसह राजरत्न जोंधळे, टॉप न्यूज मराठी, पुणे. यानंतर या बुलेटिनमध्ये घेऊयात एक छोटासा ब्रेक. किमिन्स रेसिडेन्शियल हायस्कूल पाचगणी प्रवेश सुरू. मुलींसाठी ज्युनियर KG ते इयत्ता 10वी आणि मुलांसाठी ज्युनियर KG ते इयत्ता 4थी. स्कूलची वैशिष्ट्य: प्रशस्त क्लासरूम, उच्च शिक्षित शिक्षक वर्ग, इंडोर आउटडोर गेम्स, सुसज्ज विज्ञान प्रयोगशाळा, निरोगी आणि संतुलित आहार अशा वैशिष्ट्यांनी सुसज्ज किमिन्स हायस्कूल पाचगणी, जिल्हा सातारा. आजच प्रवेश घ्या आणि आपल्या पाल्याचं भविष्य घडवा. संपर्क 02168 240 324. युद्धात जिंकतो अन तहात हरतो असं सांगितलं जातं, पण आता असं होणार नाही. 81 म्हणजेच 181 जागा आम्ही जिंकू असं म्हणत संजय राऊत यांनी लोकसभा निवडणुकीचा अंदाज व्यक्त केला आहे. महाराजांनी 23 किल्ले दिले ना, पवार साहेबांनी 40 आमदार दिले, आम्ही 40 आमदार दिले. पण ज्याला ते किल्ले दिले तो औरंगजेब या महाराष्ट्रातच गाडला गेला शेवटी, हे लक्षात घ्या. त्या अफजल खानाची बोटं इथेच छाटली गेली, शाहिस्ता खानाची, आणि अफजल खानाचा कोथळा इथेच निघाला. त्याच्यामुळे 40-40 दिले आहेत. सध्या काँग्रेसने एकच दिला आहे. पण आता 40-40, 80-81 असे सगळे मिळून आपण 181 परत किल्ले जिंकू. अजित पवार गटाकडून इच्छुक असणाऱ्या विलास लांडे यांची ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी फिरकी घेतली आहे. पाहुयात नेमकं काय म्हणालेत शरद पवार.
पण त्यांनी आता या ठिकाणी सांगितलं किती 2000 लोक किती हजारो लोकांच्या हाताला आज या ठिकाणी काम मिळाले. मला माहीत नव्हतं, विलासांचा कारखानाही ऐकलं होतं, पण त्यांनी आता या ठिकाणी सांगितलं किती 2000 लोक किती 3000 लोक काम करतात. हे तुमचं वाक्य मी ऐकलं, माझ्या डोक्यावरचं उजवलं. कारण आता निवडणूक आली, डॉक्टर कोणी काम उत्तर करतात, पण हे नाही. आणि त्यामुळे आता उद्या त्यांच्या निवडणुकीला कोणतरी फाशी राखा पाहिजे याचा विचार मी करत होतो. आता विलासराव इतका जबरदस्त आणि शक्तिशाली फाशी राखा मला काही इथं दिसत नाही. आज तुम्ही हा खुलासा केला त्याबद्दल तुमचं मी आभारी आहे. 3000 कामगार, चांगली गोष्ट आहे. या यात्रेमध्ये अनेक गोष्टी सविस्तरपणाने केली गेली. मनसे नेते वसंत मोरे यांनी आज पुण्यात शरद पवार यांची भेट घेतली. या भेटीचं नेमकं कारण काय होतं याविषयी वसंत मोरेंशी संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी राजरत्न जोंधळे यांनी. लोकसभा निवडणुकीसाठी जेमतेम 2 महिने शिल्लक असताना सर्वच राजकीय पक्ष हे निवडणुकीच्या तयारीला लागलेले आहेत. त्याचबरोबर सर्व इच्छुक सुद्धा निवडणुकीच्या तयारीला लागलेले आहेत. आणि आज वसंत मोरे यांनी शरद पवार यांची भेट घेतलेली आहे. काही दिवसांपूर्वी पुण्यात पुणे की पसंत मोरे वसंत असे फ्लेक्स झळकले होते. आज शरद पवारांची भेट घेतल्यामुळे वसंत मोरे हे शरद पवारांची पसंत ठरणार का अशी चर्चा सुद्धा सुरू झालेली आहे. तात्या, तुम्ही आज शरद पवारांची भेट घेतली आहे, नेमकी भेट कशासाठी होती? मी आज पवार साहेबांच्या भेटीला नाही, मी आज खासदार सुप्रियाताई सुळे यांच्या भेटीला गेलो होतो. गेल्या 1.5-2 महिन्यापूर्वी माझ्या प्रभागामधील जे कात्रज दूध डेअरीचं आरक्षण आहे, ह्या आरक्षणाच्या मैदानाच्या आरक्षणावरती ते आरक्षण उठवण्याचा घाट घातला जातोय. आणि त्याकरता मी सन्माननीय आयुक्त असतील, आमचे या ठिकाणचे सिटी इंजिनियर असतील, या सगळ्यांना मी निवेदनं दिलीत. परंतु कुणी त्या निवेदनाची दखल घेत नाही आहे. त्यांच्यावरती प्रचंड मोठ्या प्रमाणात दबाव आहे. म्हणून मी स्थानिक खासदार, कारण तो जो भाग आहे तो बारामती लोकसभेत येतो, म्हणून मी सुप्रियाताई सुळेंची गेल्या 1.5 महिन्यापासून वेळ मागत होतो. परंतु त्यांची माझी एकदा पुरंदरमध्ये चुकामुक झाली, त्या निघून गेल्या आणि मी जागेवरती पोहोचलो. परंतु कालच्याला मला त्यांच्या PA रश्मीताईंचा फोन आला की उद्या आम्ही निसर्गाला आहोत, तुम्हाला ताईंना जे निवेदन द्यायचे ते तुम्ही या. म्हणून मी आज जागेवरती त्या खेळाच्या मैदानाचं आरक्षण उठवू नये हे निवेदन देण्यासाठी मी आज जागेवरती गेलो होतो. तर त्या ठिकाणी पवारसाहेबसुद्धा होते. मग उलटं मला ताईंनी डायरेक्ट पवारसाहेबांपाशी नेलं आणि पवारसाहेबांनी ते निवेदन माझं घेतलं आणि मला त्यांनी 100% आश्वासन दिलं की ते आरक्षण मी उठू देणार नाही. तसं कसं होईल, मी बोलतो कमिशनरांबरोबर, मैदानच राहील म्हणून. काही दिवसांपूर्वी तुम्ही सुप्रिया सुळे यांच्यासोबत एकाच गाडीमधून प्रवास केला होता, त्याची सुद्धा चर्चा सुरू झाली होती की वसंत मोरे राष्ट्रवादी जाणार. नाही, अचानक असं काहीच नाही आहे. मी राष्ट्रवादीत वगैरे जाणार नाही, मी मनसेमध्येच आहे. आणि मी ज्या पद्धतीने आता सकाळपासून माझे कार्यक्रम चालू आहेत, मी मराठी भाषा दिनाच्या कार्यक्रमासाठी सुद्धा फिरतोय. आणि हे जे काय माझा आजचा विषय होता तो हा माझ्या प्रभागातील जागेसंदर्भातला होता. सारखी वसंत मोरे नाराज ही चर्चा का होते? प्रेस मला नाराज करते, मी नाही नाराज. मी माझ्या पक्षावरती नाराज नाही आहे. मला प्रेसमधून बातम्या लागतात की वसंत मोरे नाराज म्हणून. काही दिवसांपूर्वी शर्मिला ठाकरे यांनी सांगितलं होतं की साईनाथ बाबर हे यांना वरच्या सभागृहामध्ये पाहायचं आहे. तुम्ही सुद्धा सांगितलं होतं की शर्मिला वहिनींची इच्छा आहे की त्यांना मला वरच्या सभागृहामध्ये पाहायचं आहे. नेमकं काय आहे? तर नाही, कोण वरच्या सभागृहात जाणार ती वेळच ठरवल. परंतु पुणे की पसंत मोरे वसंत 100% होईल. हे सन्माननीय अमित साहेब जर पुण्यामधून निवडणूक लढवणार असतील तर मी त्यांच्यासाठी मी या ठिकाणी थांबायला तयार आहे. जर तात्या मनसेकडून तिकीट नाही मिळालं तर वसंत तात्यांची पुढची भूमिका? नाही, असं सांगू शकत नाही आहे. मनसेकडनं तिकीट मिळेल नाही मिळेल हा नंतरचा विषय. परंतु मनसे मला का तिकीट देणार नाही? जर अमित साहेब आता काल पुण्यामध्ये आले, परवा दिवशी अमित साहेब जर पुण्यामधून निवडणूक लढवणार असतील तर मी 100% अमित साहेबांच्या पाठीशी थांबेल. आणि सध्या ही पण चर्चा सुरू आहे की
ज्या प्रकारे तुम्ही मागे एक स्टेटस ठेवलं होतं की मी पठ्ठ्याचा गारुडी आहे, तर ते नाग कोण आहे ते तुम्ही कधी सांगलं? आता ते नाग मी वेळीच बाहेर काढत सगळे. आता सध्या ते कधी कधी बिळात जातात, ते कधी शेपटीला धरून बाहेर वाढायचे ते बघतो. तर तुम्ही कोविडमध्ये काम केलं, तुमची महाराष्ट्रभर चर्चा होती, नितेश राणेंनी सुद्धा तुमची भेट घेत तुमची स्तुती केली होती, पण मनसेमध्ये एवढा मास लीडर असताना सुद्धा तुमच्यावरती अन्याय होतोय सारखंही का वाटतंय तुम्हाला? ते अन्याय काय माझ्याकडं राजसाहेब किंवा अमित साहेबांकडून होत नाही. आमच्याच पक्षाचे काही लोक आहेत जे की साहेबांना सांगतात, काही गोष्टी चुकीच्या पद्धतीने सांगतात आणि मग त्याच्यानंतर थोडीफार चर्चा होते. बाकी नाराज वगैरे असं काही नाही आहे. तुम्ही सारखे स्टेटसच्या माध्यमातून व्यक्त होता, तुम्ही राज ठाकरेंकडे डिरेक्टली व्यक्त का होत नाही असं विचारलं जातं? डिरेक्टली व्यक्त व्हायला वेळ भेटत नाही साहेबांकडं, परंतु माझी ती एक पहिल्यापासूनची स्टाईल आहे की मी सोशलवरती व्यक्त होतो. मग कुठेतरी व्यक्त झालं पाहिजे ना माणसाने. साहेबांची वेळ नाही भेटल्यानंतर न बोललं नाही, मग आतमध्ये काय गुदमरून राहायचं का? आणि मी गुदमरून राहणाऱ्यामधला नाही आहे. मला जे वाटतं ते मी व्यक्त होतो, कारण माझ्याकडे चक्केपंज चालत नाही कोणते. मी चुकीच्या गोष्टी करत नाही, मी चुकीच्या गोष्टी बिलकुल मी कुठल्याही विषयामध्ये जात नाही. त्यामुळं मला वाटतं की मला जे बोलायचे ते मी ओपनली बोलतो आणि ते पण प्रसारमाध्यमांवरती माझ्या स्वतःच्या सोशलवरती बोलतो. आणि जर समोरची लोक जर जाऊन उगाचच काहीतरी चुकीचं बोलत असतील, NGOज आले पाहिजेत, हे आले पाहिजेत, ते आले पाहिजेत, मग आहेत ना अमित साहेब पण आहेत, मी पण तयार आहे. आपल्यामधल्या लोकांना का तुम्ही शोधत नाही? आपल्यामधल्या लोकांना शोधण्याच्या पेक्षा तुम्ही दुसरेच विषय करताय. बरे नाग कोण आहेत? मी म्हटलं ना, मी आता वेळेस त्या नागांचं काय करायचं ते सांगेल मी. ते अमित साहेबांना पण सांगितलेत, दाखवलेत कोण येते, मग काय कारवाई होती ते. काय बोलले अमित साहेब? अमित साहेब मला फोन आला होता की कार्यक्रम अतिशय त्यांचा मोर्चा चांगला झाला, तुम्ही दिसले नाहीत. तर मी नेमकं कोर्टामध्ये गेलो होतो. मी ते सगळं साहेबांना सांगितलं की त्या दिवशी कोर्टात एका कार्यकर्त्याची जामीन होती, त्यामुळे त्या जामीनला मला जावं लागलं. म्हणून मी मोर्चाला होतो, पण मी फक्त विद्यापीठात आलो नाही. मी विद्यापीठाच्या गेटवरनं कोर्टात गेलो होतो, असं त्यांना मी सांगितलं. मनसेचा पहिला लोकसभेचा खासदार हा पुण्यातून हे कन्फर्म समजायचं का? 100% असेल. पुणे की पसंत मोरे वसंतच असेल. हे होते मनसेचे सरचिटणीस वसंत तात्या मोरे. ते म्हणतात की पुणे की पसंत वसंत मोरे वसंतच असेल. व्हिडिओ जर्नलिस्ट पियुष येरवडेकरसह राजरत्न जोंधळे, टॉप न्यूज मराठी. यानंतर या बुलेटिनमध्ये घेऊयात एक छोटासा ब्रेक. किमिन्स रेसिडेन्शियल हायस्कूल पाचगणी प्रवेश सुरू. मुलींसाठी ज्युनियर KG ते इयत्ता 10वी आणि मुलांसाठी ज्युनियर KG ते इयत्ता 4थी. स्कूलची वैशिष्ट्य: प्रशस्त क्लासरूम, उच्च शिक्षित शिक्षक वर्ग, इंडोर आउटडोर गेम्स, सुसज्ज विज्ञान प्रयोगशाळा, निरोगी आणि संतुलित आहार अशा वैशिष्ट्यांनी सुसज्ज किमिन्स हायस्कूल पाचगणी, जिल्हा सातारा. आजच प्रवेश घ्या आणि आपल्या पाल्याचं भविष्य घडवा. संपर्क 02168 240 324. ब्रेकनंतर आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत. मनोज जरांगे पाटील यांची SIT चौकशी करण्यात आल्यानंतर संगीता वानखेडे यांनी नेमकी काय प्रतिक्रिया दिली पाहूयात. माझी भूमिका हीच असणार आहे जी दंगल घडवली होती. मी त्याही दिवशी बाईट देताना हे बोलले होते की याची चौकशी करण्यात यावी की ही दंगल खरंच झाली आहे का घडवून आणली आहे. आणि आज ते सत्य उघडकीस येताना दिसत आहे. कारण त्यातले बरेच आरोपी, पहिले जे बेद्रे होते, ऋषिकेश बेद्रे, त्यांना पकडलं. त्याच्यानंतर जे आता शैलेंद्र पवार आहेत, तुम्ही बघा त्यांनाही ताब्यात घेतलेले आहे. तेही त्या गटाचे एक पदाधिकारी आहेत. टोपे सोबत त्यांचे बरेच टोपे सोबत त्यांचे बरेच व्हिडिओ किंवा टोपे सोबतचे त्यांचे फोटो वगैरे दिसत आहेत. तर ह्याच्यावरून एकंदरीत अगदी मला वाटतं समाजाच्याही लक्षात आलंय की याच्या मागचे मुख्य सूत्रधार कोण आहेत, जे मी अगदी त्या दिवशी उघडपणे नावं घेतली होती. कारण माझ्याकडेही काही प्रूफ आले होते, माझ्याकडेही काही गोष्टी त्यांच्या आल्या होत्या आणि त्यानंतरच मी अगदी ठामपणे या मुद्द्यावर बोलले होते की ह्याच्या मागचे सूत्रधार कोण आहेत हे शोधावं लागेल. आणि आज विधान भवनामध्ये तुम्ही सगळ्यांनी बघितलेच की त्याच्यावर SIT चौकशी सुद्धा नेमण्यात आलेली आहे. कोण सूत्रधार आहेत नेमके या सगळ्या घटनेत? पुन्हा तेच सांगते, शरद पवारच आहेत, शरद पवारचे नातू ते आहेत, रोहित पवार आहेत आणि टोपे तर अगदी जातीने त्यांच्या सोबत होतेच आहे. आता मी आणखी एक मागणी करेल की ऋषिकेश बेद्रे, शैलेंद्र पवार, त्याच्यानंतर ते बाळासाहेब इंगळे, आणखी एक त्यांच्या जे तिथले सरपंच आहेत तारक म्हणून,
त्यांचं पूर्ण नाव मला माहित नाही, ह्यांना सुद्धा ताब्यात घ्यावं. हे जे काही नियोजन आहे ना, हे तारक आणि ते शैलेंद्र पवार हे दोघं मिळून करत होते आणि त्या तारकलाही ताब्यात घ्यावं आणि कसून चौकशी करण्यात यावी त्यांची. तुम्हाला नेमकं कधी समजलं हे सगळं? एवढा उशीर का झाला सगळं समजायला? नाही, मला ज्या वेळेला समजलं त्यावेळेला मी माझ्या फेसबुकच्या माध्यमातून मांडत होते. तुम्ही माझ्या फेसबुकला लाईव्ह बघा, हे सगळं मी मांडलेलं आहे. फक्त पत्रकार माझ्यापर्यंत उशिरा पोहोचले. तुमचे फेसबुकवरचे इतर देखील व्हिडिओ जे आहेत ते अश्लील भाषेचे शिवीगाळ केलेले आहेत, ते व्हायरल केले जात आहेत आणि तुम्ही नेमकी कशा पद्धतीने इतरांवरती आरोप प्रत्यारोप करता आणि तुमची भाषा काय असते ते दाखवलं जातं. बिलकुल, मी ज्याला जी भाषा कळेल ना त्या भाषेमध्ये उत्तर देत असते. मला जर कुणी कन्नडमध्ये बोलेल आणि मी त्याला मराठीत बोलेल तर कळणार नाही ना. मला जर कुणी अश्लील भाषेत समोरून बोलत असेल तर मी त्याला त्याच भाषेत उत्तर देत असते. मी जशाच तशी आहे. त्यामुळे ते माझे जुने व्हिडिओ व्हायरल करून त्याच्यातनं त्यांना काही निष्पन्न होणार नाही. त्यांनी खूप माझ्या बदनामीचा कट रचलाय, परंतु मी डगमगणार नाहीये. मी माझ्या वाक्यावर अगदी ठामपणे उभी आहे. मग हे सगळं प्रकरण सुरू असताना आंदोलन त्यांचं गेले 6-7 महिने सुरू, मग त्यावेळेस तुम्ही बोलले का नाही माध्यमांसमोर? मी 1.5 महिन्यापासून बोलतेय. नाही, आता नाही बोलत तुम्ही. 1.5 ते 6 ते 7 महिने आंदोलन सुरू आहे, मग तुम्ही त्याच वेळेस का बोलले नाही? त्यावेळेला मला माझ्या समाजाचं वाटोळं करायचं नव्हतं. सगळं काही निदर्शनात येत होतं, परंतु मला सगळ्यांचं जे काय आता माझ्यावर चिखलफेक किंवा जी काय माझी आता बदनामी चालली आहे, याच गोष्टींना जे तज्ज्ञ लोक आहेत ते मला सांगत होते की शांत बस, आम्ही जर विरोधात जात नाही तर तू का जाती. मी त्यांच्याशी या गोष्टीवर चर्चा करत होते, परंतु ते सर्वजण मला सांगत होते अजिबात बोलू नकोस, नाहीतर अख्खा समाज तुझ्यावर येणार. जरांगे पाटील कुठल्या पक्षाचे नाही असं सगळं माहिती आहे. नंतर परत तुमच्यातलेच काही लोक आरोप करतायत की राष्ट्रवादीचे होते, मग पक्षाचे होते तर मग तुम्ही काय व्यासपीठावर गेलात त्यांच्या? नाही, त्यावेळेला समाज हा भावनिक झालेला होता, कारण लाठीचार्ज झाले होता. समाजाचं कुठंतरी बाबा जे काय दृश्य होतं ते विचलित करणार होतं, त्याच्यामुळे अगदी सर्वच त्या दृश्याला विचलित झाल्यामुळे सगळेच त्यांना सपोर्ट करायला गेले ना. तुमच्या समोर जर एखादं गोष्ट वाईट घडतीये तर तुम्ही सांगण्याचा प्रयत्न त्यावेळेस माध्यमांना का नाही केला? असं म्हणलं. मला सांगा, माध्यम माझ्यापर्यंत उशिरा आले. मी नाही, तुम्ही माध्यमांपर्यंत का नाही आले? तुमच्या नाही आले. सगळं सुरू होतं तर मग तुम्ही का नाही? त्याचं कारण मला खरं त्यावेळेला माझ्या फेसबुकला लाईव्ह यायलाही वेळ नव्हता, कारण माझा भाऊ खूप सिरियस होता. तो त्याला कर्करोग आहे आणि अगदी लास्ट स्टेजला आहे, त्याच्यामुळे मला त्यालाही वेळ देणं होतं आणि त्यामुळे मी नाही आले माध्यमांसमोर. नाही, परवा दिवशी हे सगळं प्रकरण माझी चौकशी करण्यात यावी. मी म्हणते माझी यासाठी चौकशी करा. जर मला कुणाचा फोन असेल, मला कुणी मॅनेज केलेला असेल, जी समाज शिक्षा देईल मी ती भोगायला तयार आहे. परवा दिवशी जे जरांगे बोलले तेही स्क्रिप्टेड असल्याचं बोललं जातं. फडणवीसांना जी शिवीगाळ केली तेही स्क्रिप्टेड होतं. अगदी बरोबर. कारण ही भाषणं उद्धव ठाकरे, शरद पवार यांच्या तोंडची भाषणं होती. तीच भाषणं त्यांच्या तोंडून आली आहे आणि हे मीच नाही तर बरेच दिग्गज याच्यावर बोलतायत. नाही, पण ही स्क्रिप्ट लिहून दिली असावी का अगोदरच्या स्क्रिप्ट? कारण ते उठले, ते अर्ध्या रस्त्यांपर्यंत गेले, जालन्यात 144 कलम लागू करावा लागला इंटरनेटचा. हे सगळे स्क्रिप्टेड आहे का आणि याचा पुढा शेवट कसा होईल असं तुम्हाला वाटतं? याचा शेवट तर झालेलाच आता आणि आणखी काय होईल ते यासाठी चौकशी नेमलेली आहे. तुमच्या सर्वांच्या निदर्शनात येईलच, परंतु हे स्क्रिप्टेडच होतं आणि त्यांना का बरं तिथनं मागं जावं लागलं? ह्याच्या अगोदरही त्यांनी जे काय आहे ते लागू केलेले होते कायदे काढून, त्यांनी त्यावेळेला मानलं नाही. ज्या वेळेला ते मुंबईला निघाले होते याच्या अगोदर, त्यावेळेला कुठलेच कायदे त्यांनी मान्य केले नाही. तुम्ही हा आरोप करताय हे सगळं मान्य आहे, पण तुम्ही त्यांच्या कोअर कमिटीत होतात का आणि हे सगळं तुमच्या समोर झालंय का? कोर कमिटी येण्यासाठी त्यांनी मला म्हणजे कोर कमिटीत येण्यासाठी त्यांनी कुणालाच कॉल केलेला नाही, परंतु आंदोलनामध्ये सहभागी व्हा म्हणून मला बरेच कॉल आले होते. परंतु माझ्या भावामुळे मी त्यांना सांगत होते की मी फेसबुकच्या माध्यमातून, युट्यूबच्या माध्यमातून तुम्हाला जेवढं सपोर्ट करता येईल, जेवढं समर्थन करता येईल तेवढं मी करेल, पण मी स्वतः तिथे येऊ शकत नाही. कुठल्या आधारावर तुम्ही आरोप करतायत की त्यांनी हे सगळं मॅनेज केलं? हे दिसतंय अखंड महाराष्ट्र उड्या डोळ्याने बघतोय. आहेत, परंतु माझ्याकडे पुरावे आहेत. परंतु ज्या मुलांनी मला काही ऐकवलेलं आहेत, मला त्या मुलांवर ती मुलं तिथलीच आहेत, मला त्यांच्या जीवाला धोका द्यायचा नाही. मी त्याही दिवशी पुरावे सादर करून आरोप करा ना. पुरावे आता भेटतील ना, यासाठी चौकशी नेमलेली आहे. पुरावे मिळतील, माझ्याकडे आहेत, माझ्याकडे पुरावे मिळालेत, माझ्याकडे पुरावे मिळाले त्यानंतरच मी बोलते. यासाठी चौकशी नेमलेली आहे, त्याच्यावर त्यांनी अगदी चौकशी करावी
आणि गुन्हे दाखल करावे. जो हे दोषी असेल, हे सगळे पुरावे होते तर तुम्ही पोलिसात तक्रार का नाही दिली मग तेव्हा? माझ्याकडे तेव्हा एवढा वेळ नव्हता, मी तेच म्हणते. आणि त्याच्या विरोधात जर मी बोलले असते ना, आता तरी एखादा अर्धा त्याच्या विरोधात होता. मी फक्त फेसबुकलाच बोलले होते, तर त्याच्यानंतर मला 8 दिवस माझं फेसबुक बंद करावं लागलं. मला इतका छळ केलाय माझा. SIT चौकशी जरांगेंची व्हावी विधानसभेत मागणी केली जाते. बरोबर. तुम्ही आरोप अनेक राजकीय नेत्यांवरती करताय. हे 2 विभिन्न मुद्दे आहेत. SIT चौकशी नेमकी कुणाकुणाची व्हावी, त्यातून काय निष्पन्न होईल असं वाटतंय तुम्हाला? जरांगेची व्हावी आणि नाही जरांगेची व्हावी आणि त्यांच्या जे सहकारी आहेत त्यांची सुद्धा व्हावी. ज्यांच्यावर गुन्हे दाखल झालेले आहेत, ज्यांना ताब्यात घेतलेलं आहेत, त्या सहकाऱ्यांची पण SIT चौकशी व्हावी. आणि आंदोलनाचा संबंध कुठं आला? तुम्ही आंतरवलीत सराटीत होतात की मुंबईपर्यंत गेलात? मग समोर तुमच्या आलं कसं हे विचार नाही आमचं, हे म्हणणं आहे. मला वारंवार कॉल केले जात होते की आंदोलनामध्ये सहभागी व्हा, परंतु माझा भाऊ आजारी असल्यामुळे मला सहभागी होता येत नव्हतं. वारंवार मला फोन करून सांगितलं जात होतं या मुद्द्यांवर बोला, हे तुम्ही यांना समर्थन करा. मी बोलत होते. ज्या वेळेला छगन भुजबळांनी त्यांना बोललेत किंवा गलिच्छ भाषेत काय त्यांनी प्रत्युत्तर दिलं, त्याही वेळेला मला त्यांच्या सोबतच्या लोकांनी सांगितले की तुम्ही त्याच्यावर बोला. मी त्याही वेळेला बोलले, परंतु ज्या वेळेला माझ्यावर ताशेरे ओढवले जात होते किंवा त्यांचे जे सहकारी होते ते मला त्रास देत होते, मला टॉर्चर करत होते. पुण्यात होतात की आंतरवलीत होतं असं? मी पुण्यामध्येच होते. पुण्यामध्ये आंदोलनात संबंध काय? तिथं घडलेल्या घटना वेगळ्या आणि इथून बोलणं वेगळं, म्हणजे विरोधाभास वाटतंय सगळं. नाही अजिबात नाहीये. संबंध आहे माझा. अगदी मी जरी स्वतः तिथे नसेल, असं काही नाही की प्रत्येकच व्यक्ती तिथे गेलेलाच होता. मी जरी स्वतः नसेल ना, तरी मी अगदी त्यांचं ठामपणे त्यांचं समर्थन करत होते. माझं म्हणणं काय आहे की हो, मग दगडफेक झाली. तुम्ही देवेंद्र फडणवीसांची भाषा बोलताय असं जरांगे म्हणतात. माझे तुम्ही जर बघितले तर मी देवेंद्र फडणवीसांनाही सुनावलेलं आहे. आताच तुम्ही मला कोणीतरी बोललंय की तुम्ही सर्वच नेत्यांना अश्लील भाषेत बोलता किंवा काय. मी अश्लील भाषेत तर बोलत नाही, परंतु जर भ्रष्टाचारी असेल, चुकीचा असेल, तर मी अगदी त्यांना उत्तर देते. मग तो कुठल्याही पक्षाचा असतो, सत्ताधारी असो, विरोधक असो, मला काही घेणं देणं नसतं. माझा एकच मुद्दा असतो, समाजाची दिशा भूल होऊ नये. तुम्हाला फडणवीसांनी प्लॅन केलंय असं ते म्हणतात. माझी SIT चौकशी लावावी. समाजामध्ये फूट पाडून हे आंदोलन माझी SIT चौकशी लावावी. मी स्वतः मागणी करते. नाही, या सगळ्या गोष्टी घडल्या ज्यावेळेस दगडफेक झाली किंवा लाठीचार्ज झाला, त्यावेळेस तुम्ही कधी होता आणि हे प्लॅन कसा? मला तिथल्या प्रत्यक्षदर्शी तिथल्या गावातल्या मुलांनी सांगितलेलं आहे. म्हणजे तुम्ही नव्हते तिथे? मी जरी नव्हते तरी मला सांगितलेलं आहे ना काय झालेले ते, काय घडलंय ते. आणि हे काल उघडकीस आले. काय आहे ते? काही दिवसापूर्वी असं म्हणालात की तुमच्याकडे काही क्लिप आहे, त्या क्लिप कधी आणणार तुम्ही? आणणार ना, हे सगळं होऊ द्या जरा. इथं मारायला टपलेत पार. मला सुद्धा धमक्या येत आहेत की तुला काय, माझ्या जीवाला धोका आहे. मला वारंवार मला धमक्या येत आहेत की तुला काय प्रोटेक्शन हे आयुष्यभरासाठी नसणार आहे. माझ्याकडे स्क्रीनशॉट आहेत. मला जर तुम्ही कॉल बघितले ना, कॉल एका सेकंदाला कॉल चालू आहे. पैसे पेड करून त्या लोकांना कॉल करायला लावले. कोण एवढे रिकामे आहेत की मला एका सेकंदाला कॉल करतील? माझे फोन तुम्ही सुद्धा लोक बघत असतील. त्या दिवशी नंतर, ज्या दिवशी मी पत्रकार परिषद घेतली त्याच्यानंतर मला सतत धमक्या चालू आहे. सतत फोन चालू आहे. गेले ना, पोलिसात गेले म्हणून मला प्रोटेक्शन मिळालंय ना. या दिवशी काय घडलं? तुम्हाला मारहाण झाल्याच्या बातम्या? नाही, काही मारहाण वगैरे नाही. व्हिडिओ संध्याकाळी तुम्ही तो फेसबुकवरती टाकला रडतानाचा. नाही, मला टॉर्चर केलं जात होतं म्हणून मी तो व्हिडिओ टाकलेला होता. आणि सर्वात महत्वाचा, तो जो व्हिडिओ फिरतोय तो आताचा व्हिडिओ नाही. मला हे सांगायचंय, तो जुना व्हिडिओ आहे माझा, कधीचा काढलाय त्यांनी, तो टाकला. या प्रकरणाशी त्याचा काही एक संबंध नाहीये. तो खरा व्हिडिओ आहे का? परंतु तो या प्रकरणाशी संबंध नाही. मला हेच सांगायचंय. एका महिलेने संविधानाच्या विरोधात मध्ये वक्तव्य केलं होतं आणि मी तिच्या विरोधात बोलत होते की तू संविधानाला नावं ठेवू नकोस. आणि त्यावेळेला त्यांच्या काही कार्यकर्त्यांनी मला फोन करून शिव्या दिल्या होत्या. त्यावेळेचा तो व्हिडिओ आहे. तो व्हिडिओ आत्ताचा नाही. तो व्हिडिओ तर तुमच्या जवळच्याने शूट केला असता. नाही, मी केलेला आहे, मी टाकलेला आहे. मला तेच म्हणायचं, मी स्वतः टाकलेला आहे. ज्या वेळेला मला त्रास होत होता तो व्हिडिओ मी स्वतः माझ्या याच्यावर टाकलेला आहे, फेसबुकला तो व्हिडिओ. तुमची पुढची भूमिका काय? माझी पुढची भूमिका हीच असणार आहे की जी SRT चौकशी लावली ती अगदी प्रामाणिकपणे त्याच्यावर काम करावं आणि जे मी नावं घेतलीत ह्यांना ताब्यात घेऊन यांची कसून चौकशी करण्यात यावी. जे काय आहे ते सत्य समाजापुढे येईल. तसं जरांगे पाटील म्हणतात की तुमच्यावर करा ना. मी मागणी करते. जरांगे पाटील काय करतायत? मी करते. माझी चौकशी करा. क्लिप कधी बाहेर येणार? मराठी राजभाषा गौरव दिनानिमित्त आयोजित केलेल्या कार्यक्रमात मनसे अध्यक्ष राज ठाकरे काय म्हणाले पाहूयात. ज्यांच्याकडे आव असून आपण लहानपणापासून पाहत होतो त्यांच्यामध्ये बसायची मला वेळ येईल असं कधी वाटलं नव्हतं. ते महाराष्ट्र भूषण अशोक सराफ सर, महेश कोठारे सर, प्रशांत दामले सर आणि
नाट्य चित्रपट सृष्टीतील माझ्या बांधवांनो बहिणींनो, संकर्षणजी, त्या दिवशी मी नाट्य संमेलनामध्ये एक गोष्ट बोललो होतो की आपल्या लोकांचा आपणच आदर केला पाहिजे. तर चंकू सर असं काही नसतं. त्याच्यामुळे चंद्रकांत कुलकर्णी सर मी समजू शकतो, तर असं काही नसतं मुळात. त्याच्यामुळे ह्याच्यापुढे मला असं वाटतं आपण या गोष्टी सुधारल्या पाहिजे. त्या दिवशी माझ्याकडे श्रीरंग गोडबोले आले होते. त्यांनी मला सांगितलं की मी परवा दिवशी कॅफे गुडलक मध्ये गेलो होतो आणि तिकडे सांगितलं की मला 2 आनंदरावांची ऑमलेट द्या म्हणून. कारण आता अंड्या बोलायचं नाही म्हटल्यानंतर त्याच्यामुळे कोण कसं घेईल काय माहिती. असो, पण आज प्रशांतरावांनी ज्या प्रकारचा ऍप मराठी तिकिटासाठी जो सुरू केलेला आहे, त्या दिवशी मला ते येऊन भेटले. लोकरीजी पण मला येऊन भेटले आणि मी काही सूचना त्यांना केल्या. त्यामध्ये मगाशी प्रशांतरावांनी सांगितलं की महाराष्ट्राची लोकसंख्या ही साधारणपणे 15 करोड आहे. ओव्हरसीजला मिळून असं पकडलं जर समजा, तर साधारणपणे 15 करोड मध्ये साधारणपणे 1.5-2 कोटी हे बाकीचे बाहेरचे आहेत, पण बाकी मराठीच आहेत. आणि ओव्हरसीजचे असं सगळे पकडून साधारणपणे 15 कोटी लोक मराठी आहेत. आणि एखाद्या युरोप देशाच्या लोकसंख्येपेक्षाही जास्ती संख्या ही महाराष्ट्रात मराठीची आहे. आणि एवढं असून देखील आपल्या चित्रपटांकडे, आपल्या नाटकांकडे काही ठराविक नाटकं सोडली, काही ठराविक चित्रपट सोडले तर प्रेक्षक वर्ग का जात नाही. आणि तेव्हा मी प्रशांतरावांना सांगितलं, मला असं वाटतं की आपण कुठेतरी सगळ्याच दृष्टिकोनातून काट टाकणं गरजेचं आहे. जे मला टेलिव्हिजन चॅनलवरती मला बघायला मिळतं ती गोष्ट मी तिकीट काढून बाहेर बघायला जाणार नाही. याच्या व्यतिरिक्त जर मला तिथे काही मिळणार असेल, आज हिंदी चित्रपट सृष्टी, आपल्याला असं वाटतं की हिंदी चित्रपट सृष्टी, तिकडे धनाधन चित्रपट आदळत आहेत. काही लोकांना तोचपणा नकोय. आज तुम्ही बघा की जे चित्रपट चाललेत ते तुम्हाला सहजासहजी असे टीव्हीवरती बघायला नाही मिळत, की सिरीज मध्ये, सिरियल मध्ये चालू आहेत वगैरे. त्याच्यामुळे मला असं वाटतं की काट टाकणं आवश्यक आहे. ह्याचं उत्तम उदाहरण द्यायचं झालं तर मला आठवतंय साधारणपणे 30 वर्षापूर्वी राजकारणातली लोक कोकणामध्ये जाऊन सांगायची की आम्ही कोकणाचा कॅलिफोर्निया करू, आणि लोक बदाबदा मतदान करायचे. पण ज्या दिवशी त्यांनी टेलिव्हिजनवरती बेवॉच पाहिलं, आणि हे तर आपल्याकडे दिसत नाहीये आणि आतापर्यंत कुठच्याही राजकारण्याने आणण्याचा प्रयत्न केलेला नाहीये, हे जेव्हा त्यांच्या लक्षात आलं त्यावेळेला त्यांना कळलं की हे मूर्ख बनवतात आपल्याला. त्याच्यामुळे आता कोणी जाऊन कोकणामध्ये सांगत नाही की आम्ही कोकणाचा कॅलिफोर्निया करू. त्याच्यामुळे जसं राजकारणी सुधारले तसं मला असं वाटतं कुठेतरी नाट्य क्षेत्रामध्ये, चित्रपट क्षेत्रामध्ये देखील कुठेतरी आपण काट टाकणं आवश्यक आहे. नवीन संकल्पना, नवीन कल्पना येणं पण तितकंच गरजेचं आहे. माझ्याकडनं जे काही हातभार लागेल त्याच्यावर मी निश्चित आपल्या मागे उभा आहे. आज मराठी भाषा दिवस हा असतो हे 2008 साली मी माझ्या पक्षाने हे पहिल्यांदा सुरू केलं की मराठी भाषा दिवस साजरा करणं. तोपर्यंत काहीच नव्हतं, तोपर्यंत फक्त एक दिवस होता बोलायचा. पण तो साजरा झाला, तो मोठा झाला, तो वाढतोय. आनंदच आहे, सगळ्या दृष्टिकोनात आनंद आहे. मराठी भाषा, मराठी चित्रपट, मराठी जे काही आहे ते वृद्धिंगत व्हावं हीच मनापासूनची माझी इच्छा आहे. त्यासाठी जे माझ्याकडनं करण्यासारखं आहे ते मी निश्चित करीन. त्या बाबतीत मला गृहीत धरलं तरी चालेल, काही हरकत नाही. पण मला चित्रपट क्षेत्रासाठी म्हणून पण मी आता काही तुम्हाला सांगत नाही, पण माझाही प्रयत्न चालू आहेत काही गोष्टी करण्याचा. येईल लवकरच तुमच्या समोर येईलच, त्या गोष्टी येतीलच. पण प्रशांतराव, तुम्ही हे जे पाऊल उचललेलं आहे त्याला प्रचंड यश मिळो, लोकांपर्यंत ही गोष्ट पोहोचो. आज इथे अरे हा पण आलाय तुमचा आमचा रीलबाज सुदामे, याशी पुण्याला पण भेटला होता तुम्हाला. तोंडेची पत्नी आले, हा आहेत बाजूला आहेत सगळे. अरे ते सगळे आखी टीमच आले ते. बरं, ते त्यांच्या परीने करतायत प्रयत्न. सगळ्या बाजूने आपण जे काही आपल्याला शक्य होतील ते सगळे प्रयत्न करू. प्रशांतराव, तुम्हाला मनपूर्वक, लोकरीजी तुम्हालाही मनपूर्वक सगळ्यांना शुभेच्छा. माझ्याकडनं जे काही याच्यापुढे लागेल ते मी निश्चित करीन. आणि आज मला अशोक सराफ सर आणि महेश मोठारे सर यांच्यामध्ये
बसण्याचा तुम्ही बहुमान मला दिला, त्याबद्दल मी आपला मनापासून आभारी आहे. धन्यवाद. मनोज जरांगे पाटील यांनी छत्रपती संभाजीनगरमधील गॅलेक्सी रुग्णालयात पत्रकार परिषद घेतली आहे. नाही, आता त्यांचं अधिवेशन आहे ना, त्यांचं अधिवेशन आहे, त्यामुळं ते येणार नाहीत. तर आम्ही कशाला विनाकारण त्यांच्या नावानं, म्हणजे स्टंट फंट नाही करता येत ना मला, कशाला ठेवायचं त्यांच्या नावानं. त्यावेळेस बघूयात पुढं. आता अंतरवाली तिथून सुट्टी होऊन गेल्याच्या नंतर पुढचे आंदोलनाचं नियोजन ठरवूया. मुख्यमंत्र्यांची काल क्लिप व्हायरल होती आहे नाना पटोलेंसोबत बोलण्यासाठी, मर्यादेच्या बाहेर गेले की आपण कार्यक्रम करत असतो. त्या कुणाला म्हणलेत काय, आम्हाला म्हणलेत का, कोणाला म्हणलेत, त्यांचं त्यांना माहीत. मर्यादेच्या बाहेर म्हणजे आमचं नाव घेऊन बोलले असले तर मग ठीक आहे, बघूयात. मी एकदा ऐकून घेतो ती, पण आता ते जर दुसऱ्याला म्हणले असले तर आम्ही कशाला अंगावर वाढावं. पण लिमिट तुटल्यावर आम्ही सुद्धा बरोबर करतो, हे सुद्धा खरं आहे. तुम्ही जे परवा वक्तव्य केलेले होते त्यावर अजूनही ठाम आहेत का, जे फडणवीस यांच्याबद्दल तुम्ही जे वक्तव्य केलेले? बाबा का राहणार नाही, मी जाती कोणी, जे व्हायचं असेल ते होईल माझं, मी जाती कोणी राहणार. कारण जातीवर जो अन्याय झाला त्याच्या विरोधात मी बोलणार म्हणजे बोलणार, एक तसं भर बी हलणार. जे व्हायचं असेल ते होईल म्हणतो ना, त्यांच्या हातात यंत्रणा आहे, त्यांना जे करायचं ते करतील. मी माझ्या मतावर ठाम आहे. मध्ये काय वाईट केलं काय, मी काय बॉम्ब कुठतरी म्हणलो काय कुठं, मी माझ्या मतावर. त्यांनी सांगितलं होतं माझ्या पोलिसाला मारलं, पहिला अंतर्गत हल्ला झाला तेव्हा, नंतर बदलले आणि म्हणले चुकलं माझ्याकडून, माफी मागतो आणि गुन्हे मागं घेतो. नाही घेतले आतापर्यंत. एवढा खुनशीपणा असतो का मग? परवा आम्हाला मान्य न्यायालयाने 13 तारीख दिली होती मार्च, एका रात्री त्या ॲडव्होकेट जनरल पाठवून तुम्ही बदलून घेता आणि तुमच्या मनमानी करता. तिसरी गोष्ट, मान्य न्यायालयाने सांगितलं शांततेत रास्ता रोको करा, आम्ही शांततेत केलं, कुठंच काय झालं नाही. दुसऱ्या दिवशी गुन्हे का दाखल केले? सगळ्या एसपींना आणि पीआयनं कसं काय गृहमंत्रालयाने सांगितलं गुन्हे दाखल करायचे? ही कोणची शाळा आहे तुमची? ही कोणची शाळा आहे तुमची? सगळ्या सोयऱ्यांच्या अधिसूचना तुम्ही काढली आणि तुम्ही देत नाही. तुम्ही कसं काय अंमलबजावणी करत नाही? काय चुकीचं केलं मी? आणि त्यांनी बंदुके टाकायच्या स्वतःच्या अकाउंटवर, बंदूक घेतलेला फोटो टाकायचा. ही मराठी विषयी एवढा खुनशीपणा एका गृहमंत्र्याला शोभतं का? मग हे एवढा खुनशीपणा असतो का? तुमची कुडल्ली असेल ती दुसरी, पण त्याच वेळेला टाकणं म्हणजे त्याचा अर्थ काय होतो? मराठ्यांविषयी एवढा खुनशीपणा तुमच्या मनात, हे चांगलं नाही ना. राज्य चालवायचं, जनता तुमची, ठीक आहे, आम्ही जनता म्हणून एखादी चूक झाली असं, याचा अर्थ चालक आहेत तुम्ही, मालक आहेत, मायबाप आहेत तुम्ही सरकार म्हणून. एवढा खुनशीपणा. मराठवाड्यामध्ये प्रशासन आता ते आपल्या आंदोलनात मराठा समाजाने जे आंदोलन पुकारलेलं आहे त्याच्यामध्ये जे काही नुकसान झालेलं आहे किंवा जे गुन्हे दाखल झालेले आहेत याचं संकलन करायला मराठवाड्यामध्ये सुरुवात झाली. करणारच आहेत ना मराठ्याच्या विरोधात. देवेंद्र फडणवीस साहेब हे मराठ्यांच्या विरोधात काम करणारच. ते जवळ असं करणार तवर आम्ही त्यांना असंच मानतो. आता पण म्हणलो का 6 महिन्यात देवेंद्र फडणवीस साहेबांवर कामी केलेला आरोप दाखवा. त्यांनी चुकीचं केलं, आम्ही बोललो, आम्हाला माहित होतं हे पुढे असं करणार आहेत. आंतरवालीचे गुन्हे जाणून बुजून ठेवलेत आणि महाराष्ट्रातले सुद्धा, हे आम्हाला माहित होतं. शेवटी याचा कुठं ना कुठं तरी गौप्यस्फोट होणं गरजेचं होतं आणि ते त्या दिवशी झाला. इथून पुढचे ते गुन्हे दाखल करणार हे आम्हाला माहिती. काय होईल? जाऊ मान्य न्यायालयात, न्यायालय आम्हाला न्याय देईल, जाऊ तिथं. संचारबंदी लावायला काय कापाकापी झाली का काल? कस काय लावली तुम्ही? काही दंगल द्रश्य परिस्थिती आहे का तिथं? काही पाकिस्तानचे आमच्याकडे काही सापडलेत का दहशतवादी तिथं? संचारबंदी कस काय लावली तुम्ही एका रात्री? सकाळी आम्ही उठून बघतो 8 वाजता संचारबंदी लावली. तेव्हा अन्याय नाही का मराठ्यावर? आणि संकलन करून काय करणार तुम्ही? कोर्टात दाखल करणार. आम्ही केलंच नाही ते. मान्य न्यायालय आम्हाला न्याय देईल, मराठ्यांनी घाबरायची गरज नाही. न्यायालयात जाऊ आपण, न्यायालय आपल्याला न्याय देईल. कोणी घाबरण्याची गरज नाही. करू दे त्याला काय गुन्हे दाखल करायचे. मराठ्यांविषयी एवढा खुनशीपणा, हे चांगलं आहे का? मोदी साहेबांसाठी पण चांगलं आहे की हे? राज्य चालवायला निघाले, काहीतरी मर्यादा असतात का नाहीत? तुम्ही मर्यादेची लिमिट तोडली म्हणून आम्हाला हे पावलं उचलायला लागले आणि आमचे शांततेतच पावलं आहेत.
आणखीन एक बी वाईट पाऊल नाही. सांगतो याच्या पुढचं बी तुम्हाला. काल गृहमंत्र्यांची जबाबदारी होती लोक थांबवणं, शांत करणं, गुढी गुलाबीनं मार्ग काढणं. पोलीस आडवे लावले. काल काय झालं असतं सांगू तुम्हाला. त्या दिवशी रात्री 5,000 महिला होत्या आमच्यासोबत. 20-25,000 लोक होते. आपलं सगळ्या मीडियाचा बांधव तिथं साक्षीदार आहे. माणुसकी म्हणून तुम्ही साक्षीदार म्हणून आहेत तिथं. पत्रकार म्हणून तुम्ही भूमिका बजावणार, त्याबद्दल आमचं काही दुमत नाही. त्या दिवशी जर आम्ही पुढे सरकारला असतो तर महिलाला मारला, सगळ्याला मारला असतं. काय झालं असतं माहिती? पुरं राज्य बेचिराग झालं असतं. पुरं राज्य वाचवलं बेचिराग होण्यापासून. गृहमंत्री म्हणून आपल्याला थोडी तरी काहीतरी पाहिजे. जर तिथं तुम्ही हाणमार केली असती पोलिसांकडून तर पुऱ्या राज्यातला मराठा पेटून उठला असता. आम्ही शहाणपणाची भूमिका घेतली राज्यासाठी आणि गोरगरीबावर गुन्हे दाखल होऊ नये म्हणून आम्ही शहाणपणाची भूमिका घेतली. उलट तुम्ही स्वागत करायला पाहिजे. तर तुम्ही मराठ्यांचे आमदार उठिले. वाह, बैठक घेतली काल त्यांची. आपण मराठा समाजाच्या बाजूने म्हणून दाखवा. हे मराठा समाजाच्या बाजूने तुम्ही 10% आरक्षण दिलं. माझ्यावर बळच लादायला लागले तुम्ही. काय चूक केली मी त्याशी बोललेलो. माझ्यावर लादायचं, माझ्या समोर गेले लोक कोर्टात. आता त्या 10% आरक्षणाच्या विरोधात लोकांनी याचिका दाखल केल्या आणि ते उडवलं तर माझ्या लोकांनी फाशी घ्यायच्या पुन्हा. तुम्हाला आणखी विनंती माझी, तुमच्या हातातून वेळ गेली नाही. तुम्ही रोष अंगावर घेऊ नका. गुन्हे दाखल करून काय करणार तुम्ही? तुम्ही नाही जिंकणार. मी स्टॅलिनने सांगतो आज हॉस्पिटलमधून तुम्हाला, तुम्ही नाही जिंकणार. न्यायालय आम्हाला न्याय देणार. आम्ही न्यायालयात जाऊ मराठी सगळे. तुम्हाला काय गुन्हे दाखल करायचे करा. मराठ्यांना जामीन करून घ्या. आपल्याला न्यायालय न्याय दे. तुम्ही जिंकणार ते नाही जिंकणार, हरणार तुम्ही. तुम्हाला ही पठ्ठ हरविणार. मराठ्याच्या विरोधात तुम्हाला जिंकूच देणार नाही. नसता मग तुम्ही मराठ्याला न्याय द्या. माझं काहीच भांडण नाही तुमच्याशी. ना शिंदे साहेबाशी आहे ना फडणवीस साहेबाशी. तुम्ही आमच्या अधिसूचनेची अंमलबजावणी करा. गुन्हे मागं घेऊ म्हणले होते घ्या. हैदराबादचे गॅजेट घेऊ म्हणले होते ते पण घ्या. तुम्ही देवदेवतांच्या सगळ्या पुरावे घेऊ म्हणले होते ते घ्या. त्याच्यात GR काढले तुम्ही. त्याच्यात GR काढले ते घ्या. बॉम्बे गव्हर्नमेंटचं गॅजेट घ्या. सातारा संस्थांचं घ्या. हे घेऊ म्हणलेलं आहे तुम्ही. 6 महिने झाले हो तुम्ही घ्या ना. काय चुकीचं केलं मी? आमदार रोहित पवार यांनी आज माध्यमांशी संवाद साधला. पाहूया नेमकं काय म्हणालेत रोहित पवार. भाजपचा गजबच कारभार आहे. एका सामाजिक कार्यकर्त्यावर SIT लावली जाते. आता ठीक आहे, ते सत्तेत आहेत, त्यांना जे पाहिजे ते करतील. पण तुम्ही जर खऱ्या अर्थाने याचा राजकीय अभ्यास केला तर तुम्हाला एक गोष्ट जाणवेल की भाजप निशाणा वेगळ्याच पक्षाला करते, नाहीतर वक्तव्य वेगळ्याच पक्षाच्या बाबतीत करते. पण खऱ्या अर्थाने त्यांचा टार्गेट हा सत्तेत असणारा एक दुसरा पक्ष आहे. या गोष्टीची जाण कुठेतरी आम्हा सगळ्यांना व्हायला लागलेली आहे. लोअर हाऊसमध्ये म्हणजे विधिमंडळामध्ये जेव्हा हा मुद्दा मांडला जात होता आशिष शेलार साहेबांच्या माध्यमातून, तेव्हा तिथं मुख्यमंत्री साहेब नव्हते. मुख्यमंत्री साहेब हे लॉबीमध्ये असतानाच अध्यक्षांनी SIT ही फॉर्म केली जावी असं घोषित केलं. आता ह्याच्यामध्ये बीजेपी खऱ्या अर्थाने कोणाला टार्गेट करते आणि SITतून ज्या काही गोष्टी समोर येतील त्याच्यामुळे कोणाला अडचण होईल हे कुठेतरी येत्या काळामध्ये आपल्याला नंतरच कळेल. त्यामुळे याच्यामध्ये राजकीय षडयंत्र फार वेगळंच रचलं गेलंय असं कुठेतरी आता चर्चा सामान्य लोकांत सुरू झालेली आहे. मगाशी म्हणत होतात म्हणजे खरं तर टार्गेट केलं जातं ते शरद पवारांना वारंवार उल्लेख केला जातो ते शरद पवारांचा. त्यामुळे एक पक्ष तर कळला आम्हाला, दुसरा पक्ष सत्तेतला पक्ष कोणता आहे असं तुम्हाला म्हणायचं? सत्तेत 3च पक्ष आहेत. तुम्ही समजून घ्या कुठला पक्ष. एक पक्ष तर कुठलीच भूमिका घ्यायला तयार नाही. भाजपच्या बाबतीत बोलायचं झालं तर भाजपचे जे कुठले आमदार होते त्यांनी मराठा आरक्षणाच्या बाबतीत कधीही ओपन वक्तव्य केलेलं नाही. सगळे लपून राहिले. धनगर आरक्षणाच्या बाबतीत बद्दल सुद्धा दुटप्पी भूमिका ही भाजपच्या आमदारांनी घेतलेली आहे. आता भाजपचे आमदार स्वतः कधीही बोलत नाहीत. जे वरचे लोक सांगतात तेच ते बोलतात. जेव्हा सांगतात ते तिथं बोलतात. त्यामुळे या 2 पक्षाच्या बाबतीत तर मी बोललो. आता राहिला कुठला तिसरा पक्ष याचा एक अभ्यास आपण सर्वांनीच करावा असं माझं मत आहे. शिवसेनेला त्रास होईल भविष्यामध्ये? भाजप खूप हुशार पक्ष आहे. जवळच्या लोकांना सुद्धा जवळ करून कधी त्यांच्यावर हल्ला करतील हे सांगता येणार नाही.
तर मी SIT कोणामुळे कशासाठी फॉर्म केली हे बघावं लागेल. पण एकच आहे की जरांगे पाटलांवर तुम्ही SIT फॉर्म करत असाल तर एका सामाजिक कार्यकर्त्यांवर फॉर्म करत आहात, याचा एक विचार भाजपने कुठे केला पाहिजे. पण त्यांना लक्षात घेऊन कोणावर ते टार्गेट करत आहेत हे सुद्धा आपल्याला बघावं लागेल. राज्याच्या अंतरिम अर्थसंकल्पावर माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काय प्रतिक्रिया दिली पाहूयात. अजितराव हिंदीमध्ये आपली प्रतिक्रिया देत होते आणि त्यांनी जे म्हटलं ते बरोबर आहे की निवडणुका डोळ्यासमोर ठेवून हा अर्थसंकल्प मांडलेला आहे. काल परवाकडेच राज्यातल्या काही जिल्ह्यांना अवकाळीचा फटका जसा बसला तसं महाराष्ट्रातल्या संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना आणि एकूणच महाराष्ट्राला या घोषणांच्या पावसाचा, अवकाळी पावसांचा फटका बसेल की काय अशी भीती आहे. याचं कारण असं, विकास योजनांच्या नावाखाली लाखो करोडो रुपयांच्या योजनांची घोषणा झालेली आहे. प्रत्यक्षात मात्र शेतकरी जो एक आक्रोश करतोय त्या शेतकऱ्याच्या पदरात काहीच पडलेलं नाहीये. आणि या सरकारचा गेल्या 1.5-2 वर्षाचा कारभार आपण पाहिलात तर विशेषतः मी मुंबईपुरतं जरी बोललो तरी मुंबईमध्ये रस्ते घोटाळा आहे, आणखीन काही सगळे घोटाळे आहेत. टेंडरवरती टेंडर हे लोक काढतात. म्हणजे टेंडर काढल्यानंतर आम्ही त्यातला घोटाळा बाहेर काढतो, मग ते टेंडर रद्द करून पुन्हा नव्याने टेंडर काढतात. प्रत्यक्षात काम काहीच होत नाही. आणि म्हणूनच मला असं वाटतं की आजचा हा काय त्यांना ते म्हणतात स्वतःच्या सरकारला महायुती सरकार, या युतीच्या सरकारचा अंतरिम अर्थसंकल्प म्हणजे यांचे कॉन्ट्रॅक्टर मित्र जोमात आणि शेतकरी कोमात असा हा अर्थसंकल्प आहे. कारण अंगणवाडी सेविका, आशा वर्कर्स या संपावरती आहेत, त्यांच्या मागण्यांकडे लक्ष दिलं जात नाही. जी शासकीय रुग्णालय आहेत त्याच्यामध्ये पाहिलं आपण की डॉक्टरांच्या विना, उपचाराविना, औषधाविना गेल्या वर्षभरात मृत्यू घडलेले आहेत, तिकडे लक्ष दिले गेले नाहीयेत. पण नवीन शासकीय विद्यालय, नवीन हॉस्पिटल, बेड्स वाढवणार, या अशा काही ज्या घोषणा आहेत त्या बघितल्यानंतर रस्त्यांच्या, नवीन रस्त्यांच्या घोषणा, पहिल्या ज्या घोषणा आहेत त्यांचं काय झालं याचा पाठपुरावा कुठेच दिसत नाहीये. मात्र नवीन घोषणा करायच्या आणि मृगजळाचा पाठलाग करायला लावायचं असं या एक सरकारचं धोरण दिसतंय. जो बजट पेश किया गया है, कौन सी ऐसी नई घोषणा है जो लगता है कि ध्यान में रखते हुए मराठीमध्ये एक पहिले मराठी मी बात करतो. नाही, मराठी भाषणाबद्दल उल्लेख तसा केला गेलेला नाहीये. शिवरायाच्या गडकिल्ल्यांबद्दल जे आम्ही धोरण घेतलं होतं त्याचाच त्यांनी पुनरुच्चार केला. मात्र वाजत गाजत माननीय पंतप्रधान मोदीजींच्या हस्ते जे शिवस्मारकाचं जलपूजन झालं होतं ते कधी पूर्ण होणार याची गॅरंटी कोणीच घेत नाहीये. कारण त्याचं जलपूजन हे मोदीजींच्या हस्ते झालेलं, पण ते पूर्ण करण्याची गॅरंटी कोण घेणार त्याच्याबद्दल एक अक्षर सुद्धा नाहीये. नव्यान म्हणजे पाठचं पुढचं पाठ, पाठचं सपाट असा अर्थसंकल्प आहे की काय. जरांगे पाटलांवर SIT लावण्यात आलेली आहे आणि जरांगे पाटलांचे बोलते धनी हे उद्धव ठाकरे, शरद पवार आणि राजेश टोपे आहेत असे आरोप केले गेले आहेत. कोणी केलेत? सत्ताधारी पक्ष. नाही, म्हणजे कोण, व्यक्ती सांगा ना. म्हणजे कोण? बघा, ह्याच्यासाठी मला असं वाटतं की हे अत्यंत निर्गुणा प्रकार आहे. ज्या वेळेला जरांगे पाटील आंदोलनाला बसले होते त्या काळामध्ये, म्हणजे आपलं 1 ऑगस्ट होतं ना आपलं इंडिया बैठक झाली, त्याच दिवशी त्याच्या संध्याकाळी त्यांच्यावरती निर्गुण लाठी हल्ला झाला. अश्रुधूर सोडले, छऱ्यांच्या बंदुका सुद्धा त्यांच्या सुद्धा गोळ्या झाडल्या गेल्या होत्या. पवार साहेब स्वतः गेले होते, मी सुद्धा गेलो होतो. महिलांची डोकी फोडली होती. संपूर्ण म्हणजे जणू काय हे अतिरेकी घुसलेत अशा पद्धतीने त्यांना वागवलं गेलं. त्याच्यानंतर आमच्याकडनं कोणी त्यांना किती फोन केलेत, मला असं वाटतं की आत्ताच्या ज्या महासंचालिका आहेत त्या यातले एक्सपर्ट आहेत, त्यांच्याकडे जरांगे पाटलांच्या फोनचा रेकॉर्ड असेल, आमच्याही फोनचा रेकॉर्ड असेल. देवेंद्र फडणवीसांनी तो घ्यावा. आणि समजा आम्ही जरांगे पाटलांच्या मागे आहोत तरी देखील त्यांचं असं काय चुकतंय हे त्यांना तुम्ही सांगण्याचा प्रयत्न का करत नाहीत. म्हणजे कोणी आंदोलनाला उभं राहिलं तर त्याच्यावरती तुम्ही त्याला गुन्हेगार ठरवायचं. ज्या पद्धतीने उत्तरेतले शेतकरी गेल्या वर्षी 1-1.5 वर्षापूर्वी आंदोलनाला उतरले होते त्यांना अतिरेकी ठरवण्यापर्यंत मजल गेली. आता जरांगे पाटलांनी सुद्धा तुम्ही अतिरेकी ठरवणार आहात का? हा एवढाच भाग राहिला आहे आता. म्हणजे कोणी न्याय हक्कासाठी उतरायचंच नाही. ठीक आहे, एखादीची मागणी कदाचित चुकीची असेल किंवा पूर्ण करता येत नसेल
तर त्याला विश्वासात घेणं हे राज्यकर्त्याचं काम असतं, त्याला गुन्हेगार ठरवणं हे राज्यकर्त्याचं काम नसतं. असा राज्यकर्ता बिनकामाचा असतो. तर आजच्या 9च्या बातम्यांमध्ये इथेच थांबण्याची वेळ झाली आहे. ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी पाहत रहा टॉप न्यूज मराठी. आपला महाराष्ट्र, आपली बातमी.